सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। नवरात्रीचे उपवास बऱ्याच महिलांनी ठेवलेले आहेत किंवा बऱ्याच महिलांना काही कारणास्तव नवरात्रीचे उपवास करायला जमले नाही। परंतु बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडलेला आहे की नवरात्रीचा आज आपण उपवास ठेवलेला नाही, परंतु कन्या पूजन करायचे का? किंवा ज्यांनी कोणी नवरात्रीचे उपवास ठेवलेला आहे परंतु कन्या पूजन करायचंय तर काय करायचं, कसं करायचं सांगताय का? आपण जर का उपवास ठेवला असेल नसेल तरीही तुम्ही नवरात्रीच्या टाइमात म्हणजे अगदी नवरात्रीच्या 2-3 दिवसानंतर किंवा तुम्ही नवमीपर्यंत कन्यापूजन कुणीही आणि कितीही कन्यापूजन करू शकतात। बघा, कुणाला 2 कन्या मिळतात, कुणाला 4 मिळतात, कुणाला 6, कुणाला 8, कुणाला 9, तर तुम्ही कन्यापूजन हे करू शकता। शिवाय आता कन्यापूजन करण्यासाठी काय करायचंय बघा, तर बघा तुम्ही ज्या कन्यांचं पूजन करणार आहात त्या कन्या म्हणजे मासिक धर्म ज्यांना येत नाही त्यांना आपण कुमारिका म्हणून संबोधतो। तर ह्या कुमारिकांना तुम्हाला पूजन करायचंय, कुमारिकांचं। आता बऱ्याच महिला काय करतात, तर एक कन्या मिळाली तर काय करायचं, करा ना, तुमच्या घरची मुलगी असेल, तुमची घरची कन्या असेल, तिचं पूजन केलं तरीही चालेल। कन्या म्हणजे कुठलीही मुलगी जी आहे, जी शेजारची कोणी मुलगी असेल किंवा आपल्या मुलीच्या मैत्रिणी कोणी असतील त्यांचं पूजन केलं तरीही चालतं। ह्याच मुलींचं पूजन करायचं असतं। तर बघा काय करायचं, आपण कन्यापूजन ज्या वेळेला करणार आहोत त्यावेळेला सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर का ह्या कन्यांना जेवायला द्यायला जमलं नाही तरीही चालेल, परंतु खीर नक्कीच त्या दिवशी बनवा। आणि हे गोडाचा पदार्थ आहे खीर, आणि माता लक्ष्मीला किंवा आई जगज्जनीला खीर ही अतिप्रिय आहे। त्यामुळे आपण जी पूजन करतो कन्यांचं ते देवीच्या स्वरूपात पूजन करत असतो। त्यामुळे खिरीचा जो प्रसाद आहे तो तुम्ही नक्कीच करा आणि प्रत्येक कन्येला तुम्ही खीर ही खाण्यासाठी नक्कीच प्रसाद म्हणून देऊ शकता। आता कन्या पूजन करत असताना सर्वात पहिले तिचे व्यवस्थित पाय धुवायचे। पाय धुतल्याच्या नंतर दोन्ही पायांवर स्वास्तिक काढायचं कुंकवाने, थोडंसं चंदन अर्पण करायचं आणि हातांना पण थोडंसं चंदन लावायचं, हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या। त्या मुलीला तुम्हाला एखादं फूल आणि काहीतरी वाण घेऊन यायचं। म्हणजे बघा मुलींना काय आवडत असेल तर मुलींना थोडीशी आपण काहीतरी बघा टिकल्या असतात, बांगड्या असतात, किंवा तुम्हाला जमलं तर वस्त्र अर्पण करू शकतात। ह्या सर्व गोष्टी मुलींच्या शृंगाराच्या वस्तू तुम्ही ह्या मुलींना अर्पण करू शकता। किंवा आता बघा मुली शाळेत जातात तर मुलींना शाळेतल्या काही वस्तू लागत असतील तर त्या त्यांना दिल्या तरीही चालेल। परंतु तुम्ही ज्या वेळेला सर्व कन्या पूजन तुम्ही करत असता त्यावेळेला त्या मुलींच्या दोन्ही पायांवर आपलं जे कपाळ आहे ते कपाळ त्यांच्या पायाला लागलं पाहिजे असा नमस्कार करा। आता तुम्ही ज्या वेळेला ह्या कन्या पूजन करत असता त्यावेळेला काय करायचं, तर असं मनात आणू नका ती माझी मुलगी आहे तर तिला मी नमस्कार कसं करणार। तर बघा, मुली आपण कन्या पूजन करतो त्यावेळेला देवींचं पूजन करतो, या हेतूने हे आपण पूजन करत असतो। त्यामुळे मुलगी कुणाचीही असू द्या, तुमची असू द्या किंवा दुसऱ्या इतरांची असू द्या, पण तिच्या पायावर डोकं ठेवून नक्कीच नमस्कार करा। ह्या मुलींना तुम्हाला न चुकता एक नारळ आणि 1 रुपयाचा शिक्का अगदी न चुकता प्रत्येक मुलीला द्यायचा आहे। बघा, घरी गेल्याच्या नंतर किंवा तुमची घरची कन्या असेल तरी पण तो 1 रुपयाचा शिक्का आहे तो देवाजवळ ठेवा आणि नारळ तुम्ही दुसऱ्या दिवशी फोडून खाऊ शकता। ह्या कन्या पूजनाने काय होतं बघा, काय लाभ होतो। काही गोष्टी आपल्याला काहीतरी लाभ झालं पाहिजे म्हणूनच करू नका, तर काही गोष्टी केल्याने आपल्या मनाला आनंद होतो, आपल्या घरात खूप सुख येऊ दे त्यासाठी आपण काही गोष्टी करत असतात, तर आपल्या मनाला आनंद मिळावा त्यासाठी सुद्धा काही गोष्टी करत असतो। त्यामुळे बघा, ह्या कन्या पूजनाने होतं काय, ऍक्च्युअली होतं काय, तुमच्या घरात ज्या पण कुठल्या बिझनेसमध्ये तुम्हाला लॉस होत असेल किंवा तुमच्या घरात काही ना काहीतरी कटकटी किंवा काहीतरी वातावरण खराब होत असेल, ह्या सर्व गोष्टी दूर होतात। आपल्याला बिझनेसमध्ये भरपूर सारा फायदा होत असतो। त्याचबरोबर आपल्या घरात लक्ष्मी ही कायम स्थिर राहते, कायम तिचा वास आपल्या घरात राहतो। त्यामुळे हे कन्या पूजन करणं खूप गरजेचं आहे। तुम्हाला जर का जमत असेल तर कन्या पूजन अगदी न चुकता करा। त्याचबरोबर नुसतं कन्या पूजनच करायचं का, तर नाही, एखादा छोटासा मुलगा म्हणजे तो पण अगदी 5-6 वर्षाचा मुलगा असेल त्या मुलाला सुद्धा बोलवा आणि भैरव म्हणून ह्या मुलाचे सुद्धा तुम्ही पूजन करू शकता। ह्या मुलाला सुद्धा तुम्हाला टोपी घालून अगदी व्यवस्थितपणे त्याला कुंकू लावायचं, त्याला जी पण कुठली तुम्ही मुलींना वस्तू आणलेली असेल तर तशीच मुलांना एखादी वस्तू आणा। म्हणजे मुलांना तुम्ही काही आणू शकता, त्या मुलाला सुद्धा तुम्ही स्टेशनरीच्या काही वस्तू देऊ शकता किंवा वस्त्र आणले असेल तर वस्त्र देऊ शकता।
तर ह्या पद्धतीने तुम्ही कन्यापूजन करू शकता. आता कन्यापूजन कधी करायचं? तुम्ही आजचं बघा, आज मी जो व्हिडिओ करते तो अष्टमीच्या दिवशी करते. तुम्ही नवमीपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत तुम्ही हे कन्यापूजन करू शकता. परंतु कन्यापूजन अगदी न चुकता करा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायला जमो किंवा नाही जमो, काही छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला जमल्या तेवढ्या नक्कीच गोष्टी त्या तुम्ही करू शकता. परंतु हळद कुंकू तरी तुम्ही त्या मुलींना लावून खीर तरी त्यांना खायला द्या. नारळ आणि 1 रुपयाचा शिक्का ह्या काही गोष्टी आहेत, नक्कीच त्यांना द्या. आणि बघा, ह्या सर्व गोष्टी केल्याने आपल्या घरात जे काही कटकटी आहेत किंवा माता लक्ष्मी स्थिर नसेल, या सर्व गोष्टी नीट होतील आणि आपल्या मनाला एक वेगळाच आनंद मिळेल. तर तुम्हाला कन्यापूजन कसं करायचं, काय करायचं नक्की कळलं असेल. माझ्या घरात कन्या नाही, नाहीतर कन्यापूजन कसं करायचं हे व्यवस्थित दाखवलं असतं. तर बघूया, ज्या पुढच्या वर्षी कोणाची मुलगी माझ्या आजूबाजूला कोणाची असेल तर तुम्हाला नक्कीच मी कन्यापूजन कसं करायचं हे नक्की दाखवेन. तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.